असंच एका गावात सगळे दारुडे एका अधिकाऱ्यानं आमच्या एकत्र केले आणि त्याने एक छानसा प्रयोग त्या अधिकाऱ्यानं केला. 2 ग्लास घेतले. एका ग्लासमध्ये ही हातभट्टीची दारू आणि दुसऱ्या ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घेतलं. दोन्हीमध्ये एक एक किडा सोडला. 5 मिनिटानंतर दारूतला किडा दारू विषारी असल्यामुळं मरून गेलेला होता आणि पाण्यातल्या किडामधलं गोल 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 घिरट्या करत होता. त्या अधिकाऱ्यांनी समजून त्या दारुड्यांना समजून सांगायला लागले, बघा यातला दारूतला किडा कसा मरून गेलेला आहे, पाण्यातला किडा कसा गोल गोल फिरतो आहे, तरंगतो आहे, पोहतो आहे. कोपऱ्यात एक दारुडा लेझिम खेळत म्हणजे बेलकांडत उभा राहिला आणि म्हणाला, साहेब तुमचं बरोबर आहे, दारू पिल्यामुळं पोटातले सगळे किडे मरून जातात. मी एक गोष्ट वाचलेली होती. नदीला महापूर येतो आणि महापूर आल्यामुळं गावामध्ये पाणी शिरतं नदीचं. मग प्रशासनाचे लोक येतात त्या नदीच्या पाण्यामुळं लोकांचं विस्थापन करण्यासाठी. तहसीलदार येतात जीप गाडी घेऊन आणि ते सांगायला लागतात सगळ्यांना, बाबा चला पाणी गावात शिरणार आहे, पूर आलेला आहे. सगळे लोक निघून जातात, परंतु एक व्यक्ती असतो की जो म्हणतो, माझ्या देवावर प्रचंड श्रद्धा आहे, मी दरवर्षी सत्यनारायण करतो, सकाळ दुपार संध्याकाळ देवाची पूजा करतो, भजनं कीर्तनं वेळेवर जाऊन अटेंड करतो, मला काही होणार नाही, देवावर माझा पूर्ण विश्वास आहे. तो तहसीलदार जीप घेऊन आलेला असतो, तो निघून जातो बिचारा. गावामध्ये पाणी शिरतं, त्याच्या घरामध्ये पाणी शिरतं. पहिल्या मजल्यावर तो जाऊन वाट पाहतो की आता पाऊस कमी होईल, पुराचं पाणी कमी होईल, पण पाणी कमी होत नसते. पण त्याला ते एक होडी त्याच्या दिशेनं येताना दिसते. त्या होडीमध्ये काही लष्कराचे जवान असतात. ते जवान खुणावत असतात की बाबा तुला न्यायला आम्ही आलेलो आहे, तू या होडीमध्ये ये. तो गॅलरीमधनं म्हणतो, काय नाही, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, त्याचं पूजा अर्चा भजन कीर्तन सगळं मी करतो, मला काय होणार नाही. ते होडीतले लष्कराचे जवान बिचारे निघून जातात. पाणी अजून वाढतं, छपरापर्यंत येतं. आपल्याजवळचा पैसा अडका सोनं नाणं घेऊन तो छपरावर वाट पाहत बसतो. आकाशाकडे नजर असते, पाऊस कमी होईल, मग कमी होईल. तेवढं त्याला एक हेलिकॉप्टर गिरट्या घालताना दिसतं. हेलिकॉप्टरमधला पायलट एक शिडी त्यानं खाली सोडलेली असते आणि त्याला खुणावत असतो, अरे या शिडीवर चढून वरती ये, तुला पावसाचं पाणी वाढणार आहे. तो म्हणतो, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, मी भजन अर्जन कीर्तन अर्तन सगळं करतो, मला काय होणार नाही. तोही बिचारा निघून जातो. पाणी वाढतं, त्या छपराच्या वर्ण त्याच्या डोक्याच्या वर्ण जातो, तो पाण्यात वाहून जातो, बुडतो, मरतो आणि थेट परमेश्वरासमोर जाऊन उभा राहतो आणि देवाला शिव्या घालायला लागतो, अरे परमेश्वरा, तुझ्या आयुष्यभर मी पूजा अर्चा केली, कीर्तनं भजनं केली, सत्यनारायण केलं, सगळं केलं, तू कुठं होतास, का आला नाहीस मला वाचवायला. तर परमेश्वर शांतपणे उत्तर देतात, अरे ती जीप गाडी, ती होडी, ते हेलिकॉप्टर घेऊन मीच आलेलो होतो, तू मला ओळखलं नाहीस, हा तुझा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम कसा. UPSCच्या परीक्षेची तयारी करताना 3 विचारवंतांच्या विचारांचा अभ्यास करावा लागतो, गांधी, नेहरू आणि टागोर. आता सुद्धा टागोरांच्या कवितेचा उल्लेख या ठिकाणी झाला. बापूजी म्हणजे आजकाल मुलांना लगे रहो मुन्ना भाई अशा सिनेमातनंच त्यांची फिलॉसॉफी सांगावी लागते. त्यात काहीतरी तो मुन्ना भाईला कुठली तरी क्विज कॉम्पिटिशन त्या रेडिओ जॉकीला इम्प्रेस करण्यासाठी जिंकायची असते आणि मग तो त्या सर्किटला विचारतो, अरे ओ बापूजी कौन है. तो सर्किट उत्तर देतो, अरे ओ 500 की नोट पे ओ बापूजी. वो क्या आर्मी में था क्या, पुलिस में था क्या. नहीं नहीं, उसका बॉडी वॉडी खास नहीं दिखता है, वो ज़्यादा कपड़े भी नहीं पहनता था, लेकिन उसने अंग्रेजों की वाट लगा दी. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खडक बिना ठाल. त्या बापूजींनी या सगळ्या रासाचं विश्लेषण खूप सुंदर शब्दामध्ये केलेलं आहे. इंग्रजीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की देयर इज इनफ इन दिस वर्ल्ड to fulfill each and every individual's need, but there can never be anything which will fulfill a single individual's greed. या जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येकाची गरज पूर्ण होऊ शकते, परंतु एका माणसाची हाव, एका माणसाची लालसा, एका माणसाची ग्रीड पुरी करण्यासाठी हे सगळं संचित्र एकत्र केलं तरी ते अपुरं पडणार आहे. आणि या सगळ्या रासाला जातीयवाद, धर्मवाद, लिंगभेद, सगळ्या प्रकारचे आमच्यामध्ये असणारे डिव्हिजन आणि डिस्रप्टिव्ह, आमच्यामध्ये भेद पाडणारे घटक
म्हणजे प्रार्थना दिवाळीची असते. ओम सहना ववतु सहनो भुणक्तु सहवीर्यम करवावहे तेजस्विना अवधितमस्तु मा विद्विषावहे. ये परमेश्वरा, आम्हाला एकत्र येण्यासाठी शक्ती दे. आमच्यामधली तेजस्विना अवधितमस्तु, आमच्यामधलं तेज आहे ते वृद्धिंगत करण्यासाठी शक्ती दे. परंतु एकच प्रॉब्लेम आहे, मा विद्विषावहे, आमच्यामध्ये असणारा द्वेष, तिरस्कार, असूया, दुसऱ्याचं चांगलं न बघवण्याची वृत्ती जी आहे ना, तो आमचा प्रॉब्लेम आहे. तो दूर करण्याची शक्ती दे. हा 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 खूप महत्त्वाचा विषय. आणि ह्या रासाला त्यांनी बापूजींनी जी 7 सामाजिक पातकं कारणीभूत आहेत म्हणून सांगितली आहे ती खूप महत्त्वाची आहेत. ती कोणती 7 सोशल सीन्स ऑफ आवर एज असा एक चॅप्टर आहे त्याच्या संदर्भात. ती 7 सामाजिक पातकं कोणती? पहिलं पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, तत्वांशिवाय असणारं राजकारण. दुसरं सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवता ज्यात नाही आहे अशा पद्धतीचं विज्ञान. तिसरं कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, ज्याच्यात नैतिकता नाही आहे अशा पद्धतीचा व्यापार. चौथं वेल्थ विदाउट वर्क, ज्याच्यात कष्ट नाही आहे, श्रम नाही आहे तशी मिळणारी संपत्ती. पाचवं वर्शिप किंवा रिलिजन विदाउट सॅक्रिफाईस, ज्याच्यात त्याग नाही आहे अशा पद्धतीचा धर्म किंवा पूजा. सहावं एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, ज्याच्यात कॅरेक्टर शिकवलं जात नाही तशा पद्धतीचं शिक्षण किंवा ज्ञान. आणि 7वं सगळ्यात महत्त्वाचं प्लेजर विदाउट कॉन्शन्स, ज्याच्यात सत्सद विवेक बुद्धी नाही आहे असा मिळणारा चेकाळणारा आनंद. ही 7 सामाजिक पातकं आहेत. यांचं विश्लेषण करणं आवश्यक आहे आणि त्यातमध्ये आम्ही काय करू शकतो, काय फरक करू शकतो याच्या संदर्भात नवीन तरुण पिढीनं अंदाज घेणं महत्त्वाचं आहे. मला आठवतं मी नगरला SP होतो. या सगळ्या मुलांचे ड्रीम हिरो, खरे रोल मॉडेल डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर, राष्ट्रपती, त्या ठिकाणी आलेले होते. खाली उतरल्यानंतर कलेक्टर आणि SP ला मान असतो की त्यांनी स्वागत करावं. मला अजूनही पाठीवरची त्यांची थाप आठवते की येस SP यू आर अ यंग ऑफिसर, विच बॅच यू आर. 1-2 ओळी त्या माझ्याशी बोलल्या असतील, अजूनही आठवतात. ते कशासाठी आलेले होते माहीत आहे का तुम्हाला? ते त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्या लोणीला प्रवरानगरला आलेले होते, अहमदनगरमध्ये. वाढदिवस ते कुणाबरोबर साजरा करण्यासाठी आलेले होते? तर जी मुलं फिजिकली चॅलेंज्ड आहेत, म्हणजे त्याला आता अपंग शब्द वापरला जात नाही म्हणून मला पर्यायी शब्द मराठीतला आठवत नाही आहे, पण या जी पायानं अधू आहेत मुलं, त्यांच्याबरोबर साजरा करण्यासाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर आलेले होते. आणि त्यांनी त्या मुलांसाठी खूप छान गिफ्ट आणलेली होती. काय असेल ते गिफ्ट? त्यांनी ज्यावेळेला पृथ्वी मिसाईलचा अभ्यास, पृथ्वी मिसाईलवरती ते सायंटिस्ट म्हणून काम करत होते. पृथ्वी मिसाईल हे 300 किलोमीटर रेंजचं कारगर मिसाईल खास पाकिस्तानला समोर ठेवून, म्हणजे जमिनीवर मारा करणारं एक क्षेपणास्त्र बनवण्यात आलेलं होतं. ते मिसाईल निश्चितच विध्वंसक आहे, पण ते मिसाईल बनवताना त्यांच्या लक्षात आलं की या मिसाईलसाठी जे आवरण बनवलेलं आहे, त्याचं जे कवच आहे, त्या कवचासाठी बनवलेला जो धातू आहे तो मेटल अत्यंत टणक आहे, टिकाऊ आहे आणि त्याचबरोबर हलका सुद्धा आहे. हेच मेटल, हेच टिकाऊ, टणक आणि हलकं मटेरियल जर जयपूर फूटमध्ये वापरलं तर जयपूर फूट त्या लहान लहान बालकांना ज्यांना झेप घ्यायची आहे, ज्यांना उंच उडी मारायची आहे, ज्यांना खूप खेळायचं आहे, त्यांना जर जयपूर फूट हलका फुलका वजनाचा दिला तर किती सुलभता येईल. हा कन्सेप्ट आहे सायन्स विथ ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय विज्ञान आणि मानवतेसह विज्ञान. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. मी जे मानवतेशिवाय विज्ञान विचार करतो, जे AK-47, जे RDX, जे ग्रेनेड्स, जे बॉम्ब्स याचा विचार करतो, ते मानवतेशिवाय असणारं विज्ञान. मी त्या प्रोफेशनमध्ये आहे, पण मुद्दाम म्हणून हा प्रसंग मी सांगू इच्छितो कारण त्या साक्षीदार आहे मी त्या प्रसंगाचा. छान गोष्ट, डॉक्टर मनमोहन सिंग आपले पंतप्रधान महिंद्रा इंटरनॅशनल कॉलेजवर पौडला आलेले होते. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मुलांना सांगितलेली होती, म्हणून मला ती खास आठवते. एक चित्रकार असतो आणि त्या चित्रकाराला परमेश्वराचं चित्र बनवायचं असतं, म्हणजे कृष्णाचं चित्र आपण म्हणू, कृष्णाचं चित्र बनवायचं असतं. त्याच्या मित्राला विचारतो की मला कृष्णाचं चित्र बनवायचं, मी काय करू? तो मित्र म्हणतो, तू एखादा छोटासा गोड असा 5-6 वर्षाचा मुलगा निवड, गोड दिसणारा, त्याला समोर बसव आणि त्याचं चित्र बनव, ते थेट कृष्णासारखं होईल. तो असंच करतो, एक छान गोड दिसणारा मुलगा निवडतो, त्याचं चित्र बनवतो, ते थेट कृष्णासारखं बनतं. चित्र खूप पॉप्युलर होतं, खूप प्रसिद्ध होतं, त्याला खूप पैसे मिळतात.
25 वर्षानंतर त्याची पुन्हा इच्छा होती की मी एक राक्षसाचं चित्र बनवणार. मग त्याच्या मित्राला परत विचारतो की अरे मला राक्षसाचं चित्र बनवायचं, मी काय करू? म्हणे तू जा जेलमध्ये, एक हिंस्र असा अपराधी, केस वाढलेले, दाढी वाढलेले, डोळे लाल, असा हिंस्रजन, अनेक खून केलेले आहेत, दंगली घडवून आणलेले आहेत, बलात्कार केलेले आहेत, दहशतवादी कृत्य केले आहेत, असा निवड आणि त्याचं चित्र बनवते. थेट राक्षसासारखं बनू शकेल, शैतानासारखं बनू शकेल. तो जेलमध्ये जातो, जेलच्या परवानगीनं असा एक आरोपी निवडतो, त्याला समोर बसवतो आणि त्याचं चित्र बनवायला सुरुवात करतो. चित्र बनवताना तो चित्रकार कडे तो पाहतो आणि म्हणतो, काय रे तू, काय कशाचं चित्र बनवतोय? तो म्हणतो, तुला पाहून मी राक्षसाचं चित्र बनवतोय. हे ऐकल्यानंतर त्या आरोपीला काय जाणवतं माहित नाही, ढसाढसा तो रडायला लागतो. तर चित्रकाराला आश्चर्य वाटतं की एवढा हा अपराधी, हा एवढा मोठा आरोपी रडतोय का? तर तो विचारतो, तू का रडतोयस? तर चित्रकाराला तो म्हणतो की 25 वर्षापूर्वी ज्या लहान मुलाचं तुम्ही चित्र बनवलेलं होतं तो मीच आहे. या 25 वर्षामध्ये माझ्यातला देव, माझ्यातला कृष्ण, माझ्यातला ईश्वर, माझ्यातला अल्लाह, माझ्यातला येशू हळूहळू हळूहळू मरत गेला आणि माझ्यातला राक्षस, माझ्यातला शैतान, माझ्यातला डेमन हा अधिक 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 ताकदवान होत गेला. हे आतमध्ये रोज चाललेलं आहे. पाप पुण्य, देव शैतान याचं युद्ध आपल्या आतमध्ये रोज चाललेलं आहे. हे युद्ध कोण जिंकतं? ज्याला आपण खाऊ घालतो, ज्याला आपण खाऊ घालतो तो जिंकत असतो. अनेकदा म्हणजे ह्या दंगली होतात त्यावेळेला हा प्रश्न माझ्या समोर येतो की कशावरनं असतंय. कुणीतरी हराळी खाताना गणपतीची मूर्ती मोडती आणि कुठंतरी एखादा माथेमोरू एखाद्या मशीदमध्ये डुक्कर मारून टाकतो आणि सत्सद विवेक बुद्धीच्या गप्पा करणारे आम्ही लोक एकमेकांचे गळे चिरायला सिद्ध होतो. रस्त्यावर सामूहिक बलात्कार होतात. त्यावेळेला मग ते लष्कर पण आतमध्ये बोलवावं लागतं, पॅरामिलिटरी फोर्सेस पण आतमध्ये बोलवावे लागतात. आणि अशी जर आम्ही आतमध्ये भांडणं करत राहिलो आणि लष्कर जर आतमध्ये बोलवावं लागत असलं तर सीमेचं संरक्षण करायचं कुणी? भांडणं आम्ही किती करत बसणार? नक्षलवाद आहे, इन्सर्जन्सी आहे, टेररिझम आहे, जातीय दंगली आहेत. हे आतले आतले प्रश्न आपण सोडवायचे का लष्कराला सोडवायला बोलवायचं? हा खूप महत्त्वाचा आहे. हे खूप छान शेर आहे. कितने दीवाने हैं लोग जो कभी फूलों पे पत्थर और पत्थरों पे फूल फेंकते हैं. हम तो इन्हें खड़े हुए देखना चाहते हैं, लेकिन ये कभी मंदिर कभी मस्जिद खड़ी कर देते हैं और खुद गिर जाते हैं. ही आमची गिरावट थांबणार आहे का? आमच्या नवीन जनरेशनला, आमच्या नवीन पिढीला आम्ही चांगलं स्वप्न देऊ शकणार नाही का? हा खूप महत्त्वाचा. म्हणजे 2020 साली हा देश एक महासत्ता होईल त्या दृष्टीनं मार्गक्रमण चाललंय असं नाही आहे. पण आमच्या नवीन जनरेशनला वीक बनवण्याचं, दुबळी बनवण्याची काही षडयंत्र असतात. मध्ये गेलो होतो, गावाकडून संस्कार चांगले टिकलेले असतात. मला आठवतंय, मी भाषण तिथं देत होतो. माझा एक संजू यादव नावाचा मित्र तिथं म्हणजे गौंडी काम करतो तो. आणि मला बघितल्या म्हणजे तो काहीतरी तंबाखू मिळत होता आणि माझं लक्ष होतं त्याच्याकडे. त्याचे वडील त्याच्या समोरून आले, पैलवान गडी. म्हणजे मला आठवलं माझे वडील ज्यावेळेला म्हणजे गावचे सरपंच आणि नंतर सभापती होते, तर माझा आत्तेभाऊ कधी कधी बिडी पडायचा आणि बिडी ती खिशामध्ये घालायचा लिटरली. म्हणजे ते जळायचं त्याला, एवढी भीती असायची. आणि संजूला मी परवा भाषणा तिथं बघितलं, त्याचे वडील आले त्यावेळेला तंबाखू तो खात होता, पटकन तंबाखू घेऊन त्यानं बाजूला केली. मला खूप कौतुक वाटलं. अरे म्हटलं संजू, मला बरं वाटलं की तू अण्णा आल्यानंतर, अण्णा म्हणतो वाटलं ना त्याच्या, तू तंबाखू बाजूला टाकलीस, तुझा आदर आहे. म्हणे काय सांगायचं, ती तंबाखूची पुडी बघितली की स्वतःच घेतो म्हणे. डोक्याला हात लावला की हा वेगळा प्रकार आता गावाकडं आहे. गावाच्या एका कोपऱ्यात विद्यालय असतं, दुसऱ्या कोपऱ्यात महाविद्यालय असतं आणि गावाच्या मधोमध मध्यालय असतं. अशी परिस्थिती आज आहे. त्यामुळे गावाकडं सगळंच चांगलं असतं असं नाहीये. सगळ्या गोष्टी जसं उंटाच्या उदरातनं ज्यावेळेला त्याचं पिल्लू पडतं त्यावेळेला पहिल्यांदा उंटीन त्याच्या पाठीत लाथ मारते. लाथ का मारते? कारण ते जंगली श्वापदापासनं पळून जाण्यासाठी त्याच्याकडं शक्ती आली पाहिजे. ती शक्ती येण्यासाठी त्याला लाथ मारते आणि त्याला चालायला लावते. म्हणजे द विनिंग हॉर्स डझंट नो वाय इट रन्स. इट रन्स ड्यू टू बीट्स अँड पेन्स.
लाईफ इज अ रेस, गॉड इज युअर रायडर, अँड इफ यू आर गेटिंग पेन यू आर शुअर दॅट यू आर गोइंग टू विन द रेस. मराठीत सांगायचं झालं तर जीवन म्हणजे जिंकणारा जो घोडा असतो ना, तो का पडतो त्याला माहीत नसते, पळतोय का त्याला माहीत नसते, त्याला फक्त चापकाचे फटकारे बसतात, पेन्स होतात, वेदना होतात म्हणून पळत असतो. जीवन ही पण एक शर्यत आहे, आणि जर आपल्याला असे फटके चटके फटकारे पडत असतील तर 100% आपण ती शर्यत जिंकणार असतो. या उपक्रमासाठी, या महोत्सवासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.